चला तर आता उद्या होळी आहे, तर होळीसाठी मी केक बनवणार आहे. त्याच्यासाठी सामान काढूया, काय काय लागतं ते. व्हिप क्रीमची मशीन तर लागेलच, हे बीटर पण लागेल. बीटर काढलंय. टर्न टेबल मी छोटावालाच घेते. त्याच्यानंतर हे बीटरचे ब्लेड्स, बेस घेऊन टाकूया. एक मोठावालाच घेते मी, 1 kg चा केक बनवणार आहे. देन नाईफ, ठीक आहे. सध्या तरी हां, एक आपल्याला 1 kg चा टिन पण लागेल. मी राऊंड केकच बनवते. पायपिंग बॅग्स पण घेऊन ठेवूयात आपण. बघूयात, हा बेस वाटला तर हा बेस यूज करू नंतर, अदरवाईज राऊंडच ठीक आहे. आपण क्रीम बीट करून घेऊया. मी इथे ट्रोपोलेटची व्हिपिंग क्रीम घेतली आहे. सो ही 1 kg ची येते. ॲट अ टाइम आपण अराउंड हाफ जरी यूज केली 1 kg केकला तरी इनफ आहे, ऑरल्स 2/3 यूज करायचे त्याचे. सो आता ते आपण एका कंटेनरमध्ये काढून घेऊया, ज्याच्यात आपल्याला व्हिप करायचं. हाफ घेतले मी. ब्लेड्स आहेत ते असे एका डिरेक्शनने क्लॉकवाईजच फिरवायचे, सो दॅट ती क्रीम चांगली फ्लफी होते. ही अशी झाली आता, पण आपण थोडा वेळ तिला परत फ्रीज करून परत एकदा बीट करून घ्या. आता पण ती बऱ्यापैकी पडत नाही आहे, बट अजून तिला व्यवस्थित होण्याचे म्हणजे करावे लागेल अजून बीट. मी आता हा टिन घेतला आहे राऊंडमध्ये 1 kg केकसाठी. त्याला आपण बटर पेपरने हे करून घेऊया, ग्रीस करून घेऊया. बटर पेपरला कट करून घेऊया. थोडंसं ऑइलने ओव्हरऑल कंटेनरला ग्रीस करून घेऊया विथ दिस ब्रश, सो दॅट फॉईल त्याला चिटकेल व्यवस्थित. सगळीकडून लावायचं. डिमोल्ड करायला इझी होतं त्याच्याने. फॉईल आधी कट केलेला आहे, तो खाली प्लेस करूया. त्याच्यावर अगेन ऑइलचा ब्रश स्प्रेड करायचा आणि व्यवस्थित फिट करून घ्यायचा. ओके, आता ही वाली शीट मी अशी कट केली आहे, साईडचं मेजरमेंट घेऊन तिला पण प्लेस करून घेऊया. तर मी सगळीकडून असं सेट करून घेतले. आपलं केक बॅटर बनवून घेऊया. त्यासाठी एक मोठा बाउल घ्यायचा आहे. मी इथे प्रीमिक्सच यूज करणार आहे. सो 1/2 kg प्रीमिक्स यूज केलं तर आपण 1 kg चा केक बनवू शकतो. सो आय एम युझिंग 1/2 kg प्रीमिक्स, व्हॅनिला प्रीमिक्स. हे जे प्रीमिक्स घेतलं आहे 1/2 kg, त्याच्यामध्ये मी अराउंड 2 टेबलस्पून ऑइल टाकते, नॉर्मल आपलं व्हेजिटेबल ऑइल. देन आपण हे ना मालासचा क्रश घेतलाय ब्लूबेरी. आय एम मेकिंग ब्लूबेरी फ्लेवर्ड केक. सो आता ते मी टाकणार आहे फॉर टेस्ट. इन्स्टेड ऑफ एसेन्स मी हे यूज करते आहे. त्याच्याने थोडं जास्त छान टेस्ट येते, असं म्हणजे आर्टिफिशियल टेस्ट येत नाही. अराउंड ग्लास ऑफ वॉटर घ्यायचा आणि हळूहळू करत मिक्स करायचं त्याला. त्याच्यामध्ये लम्प्स नाही राहायला पाहिजे. स्पॅच्युलाने पण आपण सगळीकडून चांगलं मिक्स करून घेऊया
लम्स चेक करूया कुठे आहेत का. आता हे ओके झालंय. Add it into the mold now. आता आपण स्प्रेड करून घेऊया इव्हनली. आपण टॅप करून घेऊया. आपण परत ही क्रीम काढली आणि बीट करायला घेतोय. सो सी आता किती छान कन्सिस्टन्सी झाली, त्याची प्रॉपर पायपेबल कन्सिस्टन्सी झाली. सो सी आता ही एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सी झाली. अशी उलटी करून बघायची पडत पण नाही आहे. एकदम प्रॉपर पायपेबल कन्सिस्टन्सी झाली. अशीच पाहिजे आपल्याला. हे बंद केलं आहे मी. 45 to 50 मिनिट्स लागले मला ऑलमोस्ट. आपण बघू शकतो कसं झालं आहे. घालून चेक करूया आपण. सी क्लीन निघाली आहे स्टिक, म्हणजे झालं आहे. स्वतःला आपण थंड होऊन देऊयात अराउंड 1 to 2 hours. त्यानंतर आयसिंग करूया. आपण ह्याला डिमोल्ड करून बघूया कसं झालं ते. चांगलं स्पंजी झालंय. स्टिक पण टाकून बघू आपण. क्लीन निघते स्टिक. स्वतःला आपण थंड होऊन देऊया चांगलं 1 तास. ह्याचे अराउंड 2 to 3 hours झालेत. तर आपण आता त्याला कट करून घेऊया. कट करायला ना मी ही थ्रेड टेक्निक यूज करणार आहे. तर इथे ना आपण 3 सेक्शन्समध्ये कट करणार आहे केकला. सो आता 3 सेक्शन्समध्ये कट करताना ना ज्या लेवलला आपल्याला कट करायचं तिकडे हा थ्रेड असा ठेवायचा. दाखवते त्यांना प्लेस करायचं जिथे आपल्याला पार्टिशन हवं आहे पूर्ण एका लेवलमध्ये. आणि देन मग त्याला खेचायचं. असं दोन्ही साईडला स्ट्रेन करून खेचायचं. आणि हा थ्रेड आता काढून घ्यायचा. तर मी तुम्हाला दाखवते. सी किती परफेक्ट असं सेक्शन रेडी होतं. हे रेडी झाल्यानंतर आपण काढून घेऊया त्याच्यात. तसंच नेक्स्ट स्लाइसला पण करायचं. शुगर सिरप बनवूया. त्याच्यासाठी आपण पाणी घेऊया 3 to 4 स्पून्स. त्याच्यामध्ये ना आपण हे थोडंसं मी ब्लूबेरी क्रश टाकते फ्लेवरसाठी. थोडीशी शुगर टाकूया 1 चमचा. मिक्स करून घेऊया त्याला. आता आपण हे सिरप ह्याच्यामध्ये कोट करून घेऊया सगळीकडे.
मॉइस्ट होतं त्याच्याने केक. आयसिंग स्टार्ट करूया. बीट केलेली क्रीम घ्यायची पहिले तर थोडीशी खाली बेसला लावून सेंटरला ॲडजस्ट करून घ्यायचं. रस ॲड करूया आता. बरेच जण त्याचे म्हणतात चांगलं होतं. मेनू महाराष्ट्रीयन रख रहा है, आपके पास है क्या महाराष्ट्रीयन? कैसा रहता है पर प्लेट आपका? हाँ 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 हाँ. हा क्रम कोट करून रेडी झाला केक. थोडा वेळ मी रेफ्रिजरेट करते आणि पुढच्या आयसिंगची तयारी करते. हे चारही कलर मस्त आपले झालेले आहेत मिक्स, छान दिसतात. आता आपण आयसिंग करूया. ब्लू कलर घेऊया आता. तुम्ही तुमच्या चॉईसचे कलर्स यूज करू शकता. मला जे अवेलेबल होते आणि जे आवडले ते मी घेतले. आणि होळीमध्ये असं कलरचं काही स्पेसिफिक नसतं, त्याच्यामुळे अट्रॅक्टिव्ह असे कलर्स घेऊ शकता. ॲक्च्युली आता इथे माझे थोडेसे लाईट झालेत कलर्स. मला आता म्हणजे असं व्हायब्रंट कलर्स हवे होते ॲक्च्युली, पण जे मला भेटले ते मी घेतलेत. थोडेसे ब्लेंड करायचे ते कलर्स, आणखीन छान वाटतं मग. आणि खाली पण ऑरेंज कलर. राहिलेले पॅचेस पण मी फिल करून घेते जिथे जिथे मोकळं वाटते. स्टार्टिंगला पिंक कलर आपण यूज केलेला, थोडा कमी झाला आहे, तो यूज करून घेऊया.
असं रॅन्डमच करा. फायनली असे थोडे स्प्रिंकलर्स घेतलेत, ते साईडने मी टाकते. छान त्याच्याने एक इफेक्ट येईल आपल्याला, फुल होळी फील्स येतील. हे अशा पॅकेट्समध्ये भेटतात, ते जास्त नाही टाकायचे बिकॉज ते आर टेस्टलेस ॲज सच. म्हणजे आता फायनल टचमध्ये माझ्याकडे एक होळीचं मी एक हे आणलं टॅग. ते आयदर असं लावू शकतो आपण ह्याच्यावर किंवा मग स्टँडीज टाईप लावू शकतो. ते मी लावते. सेंटरला प्लेस करते. आपला केक झाला रेडी. तर आपला फायनल लुक रेडी झाला आहे केकचा. आता आपला हा ब्लूबेरी होळी स्पेशल केक रेडी झाला आहे. त्याचा फायनल लुक. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ट्राय करून बघा. लाईक पण करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.